नमस्कार, मी गंगाधर कदम. आपला किनवट न्यूज मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतात किनवटात आरोग्य सेवेचा नवा मानबिंदू. साने गुरुजी मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाचे लोकार्पण भव्य उत्साहात. किनवट साने गुरुजी मल्टी स्पेशालिटी विश्वस्त रुग्णालय हे केवळ उपचार देणारे केंद्र नसून लोकसहभागातून उभारलेला सामाजिक दीपस्तंभ आहे, असा गौरवोद्गार ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर, नेत्रतज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने व पद्मश्री डॉक्टर अभय बंग यांनी काढला. ग्रामीण आदिवासी भागातील आरोग्य सुविधांची उणीव अधोरेखित करत अशा प्रकल्पांची गरज त्यांनी ठळकपणे मांडली. कोठारी तालुका किनवट येथील MIDC परिसरात बांधलेल्या या रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्यास जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक, उद्योजक मदनलाल बलदोटा, डॉक्टर योगेंद्र वरडकर, नगराध्यक्षा सुजाता एंद्रलवार, डॉक्टर शुभांगी अहंकारी, सरपंच ईश्वर आरके, सुधाकर कडू, गिरीश क्षीरसागर व व्यंकटेश जोशी यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. मेधा पाटकर म्हणाल्या, डॉक्टर अशोक बेलखोडे यांच्या कार्यामागे बाबा आमटे यांच्या विचारांची प्रेरणा दिसते. समाजसेवा हा त्यांचा जीवनधर्म बनला आहे. डॉक्टर तात्याराव लहाने वैयक्तिक अनुभव शेअर करत मातृऋण आणि आरोग्य सेवेचं महत्त्व सांगितले. मोबाईलच्या अतिवापरामुळे वाढणाऱ्या दुष्परिणामांबद्दल त्यांनी विशेष सूचना दिली. पूर्वी उपचारासाठी 250 किलोमीटरचा प्रवास करावा लागे, मात्र आता ही गरज किनवटातच पूर्ण होणार आहे, असे ते म्हणाले. प्रास्ताविक करताना रुग्णालयाचे संस्थापक डॉक्टर अशोक बेलखोडे म्हणाले, बाबा आमटे यांच्या विचारांनी आम्हाला घडवले. निष्ठा व लोकसहभागाच्या जोरावर देशभरातून मिळालेल्या सहकार्यातून हा प्रकल्प उभारला. आता तो सुचारूपणे चालवण्याची जबाबदारी किनवटकरांवर आहे. दरवाजा नसलेले रुग्णालय, सर्वांसाठी समतेची सेवा. डॉक्टर अभय बंग म्हणाले, या रुग्णालयाचे दरवाजे प्रत्यक्ष आणि तत्वतः सर्वांसाठी खुले आहेत. आदिवासी, वंचित व सर्वसामान्यांना परवडणारी व सहज उपलब्ध सेवा देण्याचा हा आदर्श प्रयत्न आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी मान्यवरांची गर्दी हीच डॉक्टर बेलखोडे यांच्या कार्याची मोठी दाद आहे, अशी दखल घेत प्रशंसा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर शारदा कदम व संदीप काळे यांनी केले. आभार धर्मराज हल्लारे यांनी मानले. त्याची शाबासकीची थाप प्रत्येकाच्या पाठीवर पडणं खूप आवश्यक आहे. आपल्याला थोडंसं कंटाळवाणं हे वाटतं, पण या हाताने हे एवढं मोठं निर्माण केलेलं आहे, ही साधी गोष्ट. परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनवट न्यूज. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.